लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. जसजसे मतदान जवळ येऊ लागले आहे तसतसा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढू लागला आहे. चौक येथे झालेल्या महायुतीच्या सभेला देखील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी नामदार नितीन गडकरी हे चौक येथे आले होते. नियोजित कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्याने उपस्थित असलेल्या मतदारांनी गडकरींचे भाषण सुरू होताच काढता पाय घेतल्याचे चित्र सभेत पाहायला मिळाले. सायंकाळी कार्यक्रमासाठी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांची गर्दी झाली होती. परंतु नितीन गडकरींनी भाषणाला सुरुवात करताच काही लोकांनी कार्यक्रम स्थळापासूनच काढता पाय घेतला. त्यामुळे व्यासपीठासमोरच असलेल्या खुर्च्या या रिकामी दिसत होत्या. या सभेला आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती असली तरी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. खुर्च्या रिकाम्या दिसल्याने उभ्या असलेल्या मंडळींना, मतदारांना खुर्च्यांमध्ये बसण्यासाठी सांगावे लागत होते. वेगवेगळ्या भागातील मंडळींना सभेसाठी प्राचारण केले होते. 200 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंत प्रतिव्यक्ती भत्ता देऊन आणल्याची चर्चा सभेत रंगली होती. त्यात काहींना जेवणाचे आमिष दाखवले होते व काहींना पैसे न दिल्याने देखील नाराजी व्यक्त करून भर सभेतून गेल्याचे समजले. महायुतीच्या सभेत आमिषाने भरलेल्या रिकाम्या खुर्च्यांनी चर्चेने चांगलाच रंग धरल्याचे दिसून आले. महायुतीच्या सभेत आमिषाने भरलेल्या रिकाम्या खुर्च्यांची चर्चेने चांगलाच रंग भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर देशाचे कणखर मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेच्या वार्तांकनासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची देखील लक्षणीय उपस्थिती होती. परंतु प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडे देखील आयोजकांनी दुर्लक्ष केल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर उमटला. प्रसारमाध्यमांना पिण्याच्या पाण्याची व काही प्रतिनिधींना बसण्याची सोय सुद्धा न करता आल्यामुळे पत्रकारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, चौक. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.